शरद पवारांनी दगाफटक्याचं राजकारण केलं तर उद्धव ठाकरेंनी भाजपशी बेईमानी केली अशी टीका करणाऱ्या अमित शहांना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय। उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं हा बाळासाहेबांचा अपमान आहे अशी टीका राऊतांनी केली आहे। महाराष्ट्रासाठी बाळासाहेबांपासून पवारांपर्यंत सर्वांचं योगदान आहे असं राऊत म्हणाले। शहांच्या वक्तव्यावर टाळ्या वाजवणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे असंही राऊत म्हणाले। तसंच यावरती आता चंद्रशेखर बावनकुळेंनीही प्रतिक्रिया दिली आहे। महाराष्ट्र की विजय ने 1978 से शरद पवार जी ने जो दगा फटका की राजनीति शुरू की थी उसको 20 फुट जमीन में दफनाने का काम आप लोगों ने किया। उद्धव ठाकरे जी ने हमारे साथ जो द्रोह किया था 2019 को विचारधारा छोड़ी थी और बाला साहब ठाकरे के सिद्धांतों को छोड़ा था। झूठ फरेब कर मुख्यमंत्री बने थे वो उद्धव ठाकरे जी को आपने उनकी जगह बताने का काम किया है। शरद पवार जी आणि माननीय उद्धव ठाकरे ही भारतीय जनता पक्षाची रोजीरोटी आहे, ही त्यांची रोजीरोटी आहे। दगाफटका कोणी केला? गद्दारांना सोबत घेऊन आपण सरकार बनवलं आहे आणि आपण दगाफटक्याच्या गोष्टी करता। या देशामध्ये गद्दारीला जर कोणी खतपाणी घातला असेल बेमानी घटनाबाह्य कामांना तर ते भारतीय जनता पक्षानं खास करून नरेंद्र मोदी आणि अमित शहानी घातलेलं आहे। आणि हे अमित शहा स्वाभिमानी महाराष्ट्रात येऊन बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका करतात, माननीय शरद पवार साहेबांच्या पक्षावर किंवा त्यांच्यावर टीका करतात। उद्धव ठाकरे यांना दगाबाज म्हणणं हा बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे। कोणीतरी बाहेरचे लोक येतात, ते असतील आज पदावर असतील, ते कोणी गृहमंत्री असेल, कोणी केंद्रीय मंत्री असतील, पण या महाराष्ट्राला एक स्वाभिमान आहे आणि ज्यांनी या महाराष्ट्र घडवला आहे त्याच्यात हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंपासून अलीकडच्या काळात शरद पवार साहेबांपर्यंत अनेक नेत्यांचं योगदान आहे। तुम्ही आमच्या राज्यात येऊन अशा प्रकारे टीका करता, टीका करायला तुम्हाला कोणी अडवलं नाही, जी भाषा वापरता आणि समोर बसलेले गुलामांच्या अवलाद टाळ्या वाजवते ज्यांनी या महाराष्ट्राने मराठी माणसाला ताठ मानेने उभं केलेलं आहे। लाज वाटली पाहिजे टाळ्या वाजवायला। 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीने आमच्याशी दगाफटका केला तो दगाफटका महाराष्ट्राला सहन झाला नाही आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेने पुन्हा एकदा 2024चं सरकार देताना स्थिर आणि मजबूत सरकार दिलं। आतापर्यंतच्या इतिहासातला सर्वात मोठा मॅन्डेट महाराष्ट्राच्या जनतेने का दिला की महाविकास आघाडीने ज्या पद्धतीने फोडाफोडी आणि दगाफटकाचं राजकारण केलं त्यामुळं जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला आणि पुन्हा एकदा माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वातलं सरकार विकसित महाराष्ट्राकरता बनवण्याकरता जनतेने आम्हाला साथ दिली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।